श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला, तर सकाळी सकाळी किन्नर दिसला, तर अचानक दारात तुळशीचे रूप उगवले, तर वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीचा वर्षाव होणार असतो, म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो, तेव्हा निसर्ग देतो हे 21 शुभ संकेत. या 21 शुभ चिन्हे श्रीमंत होण्याआधीच दिसू लागतात. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे आहेत शुभ संकेत की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंददायी बदल घडत असतील आणि लवकरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल. एखादी व्यक्ती श्रीमंत होण्यापूर्वी ही चिन्हे दिसू शकतात. ज्या व्यक्तीवर देवीची लक्ष्मीची कृपा असते, त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो, पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रथम आहे हाताला खाज येणे. ज्योतिषशास्त्रानुसार जर पुरुषांच्या उजव्या हाताला किंवा स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल, तर हे शुभ लक्षण आहे. याचा अर्थ पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहे आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. 2. शंखांचा आवाज ऐकणे. सकाळी उठल्याबरोबर शंखांचा आवाज ऐकू येत असेल, तर ते जीवनातील चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते. ही चिन्हे दर्शवतात की तुमचा वाईट काळ आता संपणार आहे. तसेच जीवनातील कोणतीही मोठी उपलब्धी तुम्हाला ते मिळू शकेल. 3. जर अचानक तुमच्या घरात एका सरळ रेषेत जाणाऱ्या काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या अन्नपदार्थ खायला लागल्या, तर समजा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे. घरामध्ये धन येण्याचे हे लक्षण आहे. 4. सकाळी जर एखादी गाय तुमच्या दारात येऊन मूस करत असेल, तर ती कोणता तरी दैविक संदेश आहे. हे ओळखावे, समजून घ्यावे आणि गाईला रोटी किंवा पालक खायला दिल्यावर तिला निरोप द्यावा. म्हणजे माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारी आली आहे, हे त्याचं लक्षण आहे. जर तुमच्या घरातील तुळशीचं रोप खूप दाट आणि हिरवे झाले असेल, तर आता तुमच्या घरात समृद्धी आली आहे असे मानले पाहिजे. सुखासोबतच संपत्ती आणि समृद्धीही लवकरच येणार आहे. 6. तज्ज्ञांच्या मते झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. झाडू आणि लक्ष्मी मातेचा जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर कोणी फरशी झाडताना दिसले, तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. रोज सकाळी कोणीतरी झाडू मारताना दिसले, तर समजा आता तुमचे सगळे संकट दूर होणार आहे आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. 7. सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले, तर पैशाच्या संपत्तीच्या आगमनाचे लक्षण आहे. लवकरच तुमच्याकडे पैसेही असतील. तसेच कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले, तर पैसे मिळण्याची शक्यता असते. 8. जर तुमच्या घराच्या मुख्य गेटच्या बाहेर एखादे तुळशीचे झाड उगवले, तर ते तुमची संपत्ती दर्शवते. हे तुमच्यासाठी एक चांगले चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरात पैसा येईल, आगमन होणार आहे. 9. घरात मांजरीने बाळांना जन्म दिला, हे देखील चांगले लक्षण आहे. जर तुमच्या घरात मांजरीने बाळांना जन्म दिला, तर हे एक चांगले लक्षण आहे. छतावर असेल तर मौल्यवान वस्तू पडणे देखील चांगले मानले जाते. शास्त्रानुसार जर एखाद्या पक्ष्याने तुमच्या छतावर कोणतीही मौल्यवान वस्तू टाकली, तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. नंबर 10. घरात एकाच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले, तर ते खूप शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे.
असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपांमध्ये सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. 11. सकाळी लवकर ऊस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमचा दिवस बदलणार आहे. 12. जर तुम्ही खूप दिवसांपासून लक्ष्मीचे वाहन घुबड तुमच्या घराबाहेर पाहत असाल तर तुमचे घरात पण महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. आई लक्ष्मी तिथे नक्की जाते. तुम्हाला अपार संपत्ती मिळेल. 13. स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. ही संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे लक्ष्मीचे लक्षण मानले जाते. स्वप्नात उंचीवर चढणे प्रगती आणि यशाचे चिन्ह असे मानले जाते. 14. जर तुम्ही काही कामासाठी कुठेतरी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना दिसला तर तुम्हाला कुत्रा भाकरी खाताना दिसला तर ते सूचित करते की तुम्हाला कुठून तरी अचानक पैसे मिळणार आहेत. 15. जेव्हा लक्ष्मी देवीची कृपा होते, आशीर्वाद मिळतो, तेव्हा तुमची ब्रह्ममुहूर्तावर उठा. तुमची दिनचर्या हळूहळू सुधारू लागते. सर्व अडचणी दूर होऊ लागतात. शास्त्रात असेही सांगितले आहे की जर तुमची झोप पहाटे 3 ते 5 दरम्यान उघडल्यावर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग नाहीसे होऊ लागतात आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्या कुटुंबावर होऊ लागतो. 16. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये पोपट दिसला तर ते एक चांगले चिन्ह मानले जाते. स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमची आर्थिक समस्या लवकरच दूर होईल आणि देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळतील. 17. जर तुम्हाला स्वप्नात झाडू, घुबड, हत्ती, मोर, शंख, केळी आणि सरडा दिसला तर विश्वास ठेवा. आता तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 18. सकाळी उठताच शंख वाजण्याचा मधुर आवाज कानावर पडला तर हे देखील शुभ लक्षण मानले जाते. असे समजा की लवकरच रखडलेल्या कामाचा शुभ मुहूर्त येणार आहे. जर तुम्हाला अचानक एखादी व्यक्ती पैसे घेऊन जाताना दिसली तर ते आर्थिक लाभाचे लक्षण असू शकते. 19. सकाळी सकाळी एखादा किन्नर दिसला तर हे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही त्याला पाहिले तर त्याला थोडे पैसे द्या. त्याचवेळी जर एखाद्या किन्नरने तुम्हाला काही पैसे परत केले तर ते सुरक्षितपणे ठेवा. याने पैसा येण्याचा ओघ वाढत जाईल. 20. घराच्या छतावर कोकिळा गाणे हे देखील शुभ लक्षण आहे. असे झाल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. 21. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला नारळ दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि लवकरच ती तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.